श्री क्षेत्र केदारनाथचे दर्शन घ्यायला जायचंय, तुंगनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश सगळीकडे फिरायचंय, पण एवढ्या लांबची ट्रिप प्लॅन करायची कशी असा विचार करत असताल तर काळजी करू नका. ट्रिप प्लॅनिंग साठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांच्यासोबत फिरायला जायचंय त्यांनाही व्हिडिओ आवर्जून शेअर करा. नमस्कार मंडळी, मी कादंबरी. केदारनाथची ट्रिप करण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक किंवा नागपूरहून तुम्ही निघालात की दिल्लीला पोहोचायचं. दुसऱ्या दिवशी दिल्लीहून बसने हरिद्वारला मुक्कामासाठी जायचे. संध्याकाळी इथे हर की पौडी घाटावर जाऊन गंगा आरती करायची. तिसऱ्या दिवशी देवप्रयाग आणि रुद्रप्रयागचा हा सुंदर संगम पॉइंट बघून श्री धारी देवीचे दर्शन घेऊन सोनप्रयागला मुक्काम करायचा. चौथ्या दिवशी पहाटेच गौरीकुंड इथून केदारनाथचा ट्रेक सुरू करायचा. तुम्ही पालखीतून, घोड्यावरून किंवा चालत हा ट्रेक करू शकता. 17 किलोमीटरचा ट्रेक करून वरती गेल्यावर शंकराचार्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन इथेच रात्रीचा मुक्काम करायचा. 5व्या दिवशी पहाटेच 3-4 वाजता उठून केदारनाथाच्या दर्शनासाठी उभे राहायचे. हे मंदिर नि हा आजूबाजूचा परिसर डोळ्यात साठवून पुन्हा एकदा सोनप्रयागला निघायचे. वाटेतच इथे गौरीकुंड येथील गरम पाण्याच्या कुंडाला भेट देता येते. 6व्या दिवशी श्री तुंगनाथला जाण्यासाठी निघायचे. वाटेत गुप्तगंगा, गुप्त यमुनेचे दर्शन घ्यायचे. 6 किलोमीटरचा ट्रेक करून तुंगनाथाचे दर्शन घेऊन शक्य असल्यास चंद्रशिला शिखरावर जायचे. 7व्या दिवशी श्री बद्रीनाथकडे प्रवास सुरू करायचा आणि रात्री तिथेच मुक्काम करून 8व्या दिवशी पहाटेच बद्रीनाथाचे दर्शन घेऊन मानागाव येथील व्यास गुफा, गणेश गुफा, भीमपूल हे सारे बघायचे आणि ऋषिकेशला मार्गस्थ व्हायचे. 9व्या दिवशी ऋषिकेशला मस्त रिव्हर राफ्टिंग एन्जॉय करायचे आणि संध्याकाळी गंगा आरतीसाठी त्रिवेणी संगमावर जायचे. रात्री ऋषिकेशहून दिल्लीला बसने जायचे आणि 10व्या दिवशी दिल्लीहून आपल्या परतीचा प्रवास सुरू करायचा. अशी ही परफेक्ट श्री केदारनाथ धाम यात्रा आपल्यासाठी घेऊन येत आहे पायवाट परिवार. 23 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीमध्ये, तीही फक्त 21,999 मध्ये. महाराष्ट्र टुरिझम तर्फे रेकॉग्निशन असलेल्या या ग्रुप सोबत जाताना आपल्या सेफ्टीची पूर्ण काळजी घेतली जाते. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, दिल्लीहून असणाऱ्या या सहलीचा प्रवास रेल्वेने होणार आहे. सहलीच्या खर्चात नाश्ता, जेवण, अंतर्गत प्रवास, रिव्हर राफ्टिंग सारं काही समाविष्ट आहे. सुवर्ण संधी आहे, चुकवू नका बरं का. आज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपली सीट बुक करा. रेल्वे तिकीट बुकिंग करायचे असल्याने फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर जागा मिळणार आहे, त्यामुळे अजिबात उशीर करू नका. ही सर्व माहिती लिखित स्वरूपात मिळवण्यासाठी भोले अशी कमेंट करा. जय बाबा केदारनाथ.